कुस्ती सम्राट असलम काजी 14 ते 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलला कुस्त्या केल्या। कुंडल, बलवडी, वारणा अनेक मैदान गाजवली। या माडा तालुक्याचे सापटणे गावचे सुपुत्र स्वतःची पैलवानकी संपली। 2011चं अधिवेशन झालं पण लाल मातीपासून दूर झाले नाहीत। सुहास शेठ शाह सारखं आबा एक व्यक्तिमत्व पुढे आलं आणि ज्या ठिकाणी 10 लाख रुपये गुंठ्याचा दर आहे त्या ठिकाणी 2 एकर जागा आणि 2 कोटीची तालीम बांधून दिली असलम काजी पैलवानला। आज 100-125 मुलं त्यांच्याकडे सराव करताय। का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे कळणारी माणसं। सुहास शेठ शाह हे जातीने मारवाडी, त्यांच्या पिढीजात कोण पैलवान नाही, कुणी आंघोळीपुरतं सुद्धा लंगोट लावला नाही। पण पैलवान नावात ताकद काय। एकेकाचे महान मल्ल कैलासवासी दत्तापा वाघमारे यांच्या सहवासात कायमस्वरूपी असायचे सुहास शेठ शाह। पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय आणि पैलवान नावात ताकद काय हेच जाणलं होतं त्या सुहास शेठ शाह यांनी। म्हणून असलम काजी सारख्या पैलवानला एवढं मोठं व्यासपीठ या सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी सारख्या ठिकाणी निर्माण करून दिलं। अनेक पैलवान त्या ठिकाणी घडले। पूर्वीचा काळ बघितला, सांगली, कोल्हापूर, सातारा अशा ठिकाणी, पुणे अशा ठिकाणी सरावाला जावं लागायचं। पण आज आपल्या भागात तालमी उभा राहिल्या। मुलं बाहेर जायची मुलांना गरज पडणं गेली। हजारो वर्षापासून ही कुस्तीची परंपरा आलेली आहे आणि ती परंपरा आज आपणही जतन करतोय, जपतोय। पूर्वीच्या काळी फक्त आणि फक्त शेतीचा व्यवसाय करायचे आपले पूर्वज। हजारो वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी 2 दिवस आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे रवळे एकत्र यावे, गावची यात्रा जत्रा व्हावी। मग त्या यात्रेमध्ये देवाचं लग्न असेल, देवाचा छबिन असेल, विविध कार्यक्रमाचं आयोजन नियोजन, देवाचं लग्न असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, तमाशाचा कार्यक्रम। पण यात्रेची सांगता करत असताना कुस्त्यांची मैदानं, राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी ही विचारधारणा घालून दिली। गाव तिथं तालमी उभा केल्या। पाट्या 4 वाजल्यापासून गावातली तरुण मुलं तालमीत जायला लागली, घाम गाळायला लागली। तरुण पिढी सशक्त झाली। सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे। हा एक इतिहास आहे। पेशवाई खालसा झाली, इंग्रज सत्तेवर पहिला दंड कोणी ठोकला, पैलवानाने ठोकला। राजे उमाजी नाईक त्याचं नाव, रामोशाचा पोरगा पैलवान होता। इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला। शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पण शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने। येसाजी कंक, संभाजी कवजी कोंडाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते। शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय। अतिशयाने लोक म्हणतात पैलवान म्हणजे काय हो, त्याचा गुडघ्यात मेंदू असतोय। पण चाणक्याने बुद्धिमान असतो तो पैलवान असतोय। तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होय, कुणाची जोड किती होय, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग। पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं ही शिकवण खऱ्या अर्थानं देत असते ती ही लाल माती। खऱ्या अर्थानं जो मातीला कधी गद्दारी करत नाही, पैलवान जो पैलवान मातीला गद्दारी करत नाही तो पैलवान त्याच्या जीवनाचं सोनं करून घेत असतोय। एक किस्सा सांगतो। 27 मेला असलम काजी पैलवानच्या वाढदिवसानिमित्त मैदान होतं। 26 तारखेला फार मोठा पाऊस झाला। असलम काजी वास्तानी सर्व मित्र परिवाराला सांगितलं, मी माझ्या 19 वर्षाच्या कालखंडामध्ये जर माझ्याकडून लाल मातीला गद्दारी झाली असेल तर उद्या पाऊस येणार, मैदान होणार नाही। आणि खरोखर माझ्याकडून जर गद्दारी झाली नसेल, लाल मातीला बजरंग बलीला गद्दारी झाली नसेल तर उद्या माझं मैदान सक्सेस होणार। पाऊस आला नाही, मैदान सक्सेस झालं, याला म्हणायचं बजरंग बलीचा सच्चा भक्त। कारण काय खरोखर आज काल या ठिकाणी फार मोठा पाऊस झाला। आज दुपारी आबा 2 वाजता अशी परिस्थिती झाली होती की तो उभा राहू वाटत होतं, इतका घाम येत होता, इतकी उष्णता होती। पण अचानक वातावरण फिरलं आणि एवढं मोठं मैदान सक्सेस झालं। आज प्रत्येक पैलवानचा महिन्याचा 2 महिन्याचा खुराकाचा खर्च या कुस्तीच्या माध्यमातून निघाला। धनदांडग्याची पोरं तालमीत नसतात, उद्योगपतीची पोरं पैलवान नसतात। 288 आमदार आहेत आबा, एकाही आमदारचा पोरगा पैलवान नाही। 48 खासदार आहेत, एकाही खासदारचा पैलवान पोरगा पैलवान नाही। वस्तुस्थिती आहे, ज्याचे आई वडील रोज दुसऱ्याच्या बांधावर, त्याची मुलं पैलवान, त्याची मुलं तालमीत
पुरुषार्थ आणि मर्दुमकी ही गरिबागरी जपली जाते, हा एक इतिहास आहे. तगडी कुस्ती चालू आहे, चौदंडी चालू आहे, पंजे की पकड चालू आहे. हर्षद सदगीर विरुद्ध माऊली कोकाटे हीच कुस्ती माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीला 28 तारखेला मैदान झालं. कॉमेंट्रीला मीच होतो. हीच कुस्ती झाली होती तिथं, अतिशय कुस्ती गाजली होती. चला कुस्ती करा पैलवान, डाव प्रतिडाव पाहिजे. समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार कुस्तीत महत्वाचं आहे. महाराष्ट्र हा फार मोठं राष्ट्र आहे. महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. डोक्याने चालतात ते मंत, अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत. या संतांच्या भूमीत आज मल्लयुद्ध झळकतंय. कुस्ती आर्या पार होणार. दोघांची मशिनरी हळूहळू तापायला लागलेली आहे. 1 नंबरचे पैलवान कॉल करा. 1 नंबरचे पैलवान महेंद्र आत या. आशिष हुंडा आत या ताबडतोब. चला वेळ करू नका. 1 नंबरचे पैलवान आशिष. चले महेंद्र आत या. आशिष हुड्डा आत या. आशिष हुड्डा आलेला आहे. आ गया आशिष. वेलकम करा जरा टाळ्या पैलवानसाठी. बस महेंद्र गायकवाड आत या ताबडतोब. आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांची आवर्जून उपस्थिती लाभत आहे, महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेनेचे टेंभुर्णी शहर अध्यक्ष आदरणीय समाधानजी पाटील यांचा या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय समाधानजी पाटील साहेब, आपला या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होत आहे. समाधानजी पाटील. चला पैलवान कुस्ती करा. महेंद्र गायकवाड आणि आशिष. महेंद्र गायकवाड ओपनला आणि आशिष 100 किलोला. ज्युनियरच्या ओल्डशिपला दोन्ही पैलवान गेले होते. भारताकडून दोन्ही पैलवानांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. दोन्ही पैलवानाचा 2nd नंबर बसला होता त्यांच्या वजन गटात. आणि तीच कुस्ती आज या ठिकाणी घेतलेली आहे. आ गया महेंद्र. करा टाळ्या. जसा देहाचा तसाच दिलाचा. निस्ता पदके मिळवणारा नव्हे, हजारोंची मने जिंकणारा हाच तो ढाल्यावा. महेंद्र आखाड्यात आलेला आहे. मगाशी सांगितलं 1.5-2 हजाराची जोड होते, तेव्हापासून रावापा त्याच्या पाठीमागच होत. नाही कुस्ती लागली की तिथं बोलवून घेणार लगेच बायकोर. अरे शिरशीचा गायकवाड कुठं आहे, पुढे ये पुढे ये. आपल्याला कळत होतं भविष्यात महाराष्ट्रातला नाही भारतातला सर्वात मोठा पैलवान होणार एक दिवस. कारण संपूर्ण आयुष्य या रावसाहेब बाप्पा मगर यांनी या लाल मातीत घालवलेलं आहे. सहजासहजी कुणाला काही मिळत नाही. आज या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डीवायएसपी पैलवान नरसिंग यादव, पैलवान विजय चौधरी, डीवायएसपी पैलवान सुनील साळुंके, पैलवान राहुल ननावारे, 10-12 तास अभ्यास करणारे विद्यार्थी डीवायएसपीचं स्वप्न पाहू शकत नाही. पण लाल मातीत घाम गळणारे या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डीवायएसपी गेल्या वर्षीचा आणि त्याच्या गेल्या वर्षीचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पैलवान क्रीडाधिकाऱ्याची पोस्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. कोण म्हणतं कुस्तीतनं करिअर होत नाही. जुना काळ बघितला तर त्या जुन्या काळात घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. पण आज आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. पैलवान मोठा झाला, 5-10 वर्ष पैलवान टिकला तर त्याच्या आयुष्याचा पगार आणि फंड निश्चितपणाने तो काढू शकतो. त्याला कुस्ती करा. आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांची आज आवर्जून उपस्थिती लाभत आहे, सांगवी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय सुनीलजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. चला कुस्ती करा. दोघांची मशिनरी तापलेली. 1 नंबरचे दोन्ही पैलवान आखाड्यात आलेले. आशिष आलेला आहे, महेंद्र आलेला आहे आणि हर्षद आणि माऊली अशी कुस्ती चालू आहे. पटाला लागण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी
हर्षद सदगीर पैलवानचा महाराष्ट्राच्या कुस्तीला 1990-92च्या कालखंडामध्ये मरगळ आली होती। तसे या महाराष्ट्रातले पहिले कुस्ती निवेदक हे बापूसाहेब राडे। फक्त बरोबर का पा बरोबर ते फक्त स्पर्धेमध्ये कुस्तीची कॉमेंट्री सांगायचे, हा पैलवान ह्या गावचा, या पैलवानची ही पट्टी, त्या पैलवानची ती पट्टी। पण नेमावल्या संपूर्ण महाराष्ट्रभर जुन्या पैलवानांचा इतिहास हे आणलं शंकरअण्णा पुजारी यांनी। आणि 90-92 पासून 2023 पर्यंत खऱ्या अर्थानं कुस्तीचा प्रचार प्रसार फार मोठा केला, कुस्तीला चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं। ते 13 डिसेंबर 2023 ला वारण्याच्या मैदानामध्ये जाहीर निवृत्ती स्वीकारली अण्णांनी एवढं मोठं कार्य केलं, आमच्या सारख्याला पुढे चालना मिळाली। म्हणून बारामतीला अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मैदान होतं, त्या ठिकाणी महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे साहेब आले होते, मी काकासाहेब पवार, त्याचबरोबर दत्ता गायकवाड, राहुल काळभोर, संतोष गरोड आणि सर्व मोठ्या पैलवानला घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी क्रीडा मंत्र्यांना एक निवेदन दिलं, शंकरअण्णा पुजारी यांना महाराष्ट्राचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा। आणि खरोखर काका पवार बाप्पांनी रिक्वेस्ट केली आणि निश्चितपणाने त्याची नोंद घेऊ असं क्रीडा मंत्र्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं। तुम्ही होता आप्पा तिथं। कुस्ती चालू आहे, अजूनही काही घडलेलं नाही, दोन्ही पैलवान घामेघूम झालेले। कुस्ती करा, कुस्ती लावा की दुसरी होऊ द्या दोन्ही। बारावा दस्तूर मैदान चालणं ही बरोबर नाही। हा रोडच्या आठवड्यात बंद झाली। 1 नंबरच्या कुस्तीसाठी पंच म्हणून महाराष्ट्र केसरी पैलवान छोटा रावसाहेब मगर नाना, ज्यांनी 1988 साली या सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली, शुभास्ते आखाड्यावरती चालू होते। हॅलो, कुस्ती लावण्या अगोदर संयोजक कमिटीचा सन्मान या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय अभिजितजी आबा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ज्यांनी हे कुस्त्याचं मैदान बनवलं त्यांचा अगोदर सन्मान होईल आणि नंतर कुस्ती लावली। या सर्व मान्यवरांचा आदरणीय अभिजितजी आबा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान संपन्न होईल। पैलवान दयानंद नाना महाडिक देशमुख, पैलवान विठ्ठल नाना पाटील, पैलवान साहेबराव अण्णा नागणे, पैलवान धनाजी मामा खरात, पैलवान दीपक तात्या चव्हाण, पैलवान बाळासाहेबजी काका सपाटे, पैलवान अर्जुनजी शेटे, पैलवान अनिल यादव आणि पैलवान अमर भैया जगदाळे, पैलवान दत्ताजी खरात या मान्यवरांचा सन्मान, पैलवान रणजितजी गोसावी यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे। कुस्तीला सलामी झाली, सर्व मान्यवरांच्या हस्ते कुस्तीला सलामी दिली। महेंद्र गायकवाड विरुद्ध आशिष हुड्डा या कुस्तीसाठी पंच म्हणून एक छोटे रावसाहेब नाना मगर महाराष्ट्र केसरी यांची पंच म्हणून नियुक्ती झालेली आहे। हॅलो, कुस्ती करा पैलवान। हॅलो, नंबर 1च्या कुस्तीची सलामी धरते